शरद पवार आणि अजित पवार सख्खे काका पुतणे आणि गुरु शिष्य देखील. अजित पवार यांनी राजकारणामधलं प्रत्येक पाऊल शरद पवारांचंच बोट पकडून टाकलं अगदी 2 जुलै 2023 या तारखेपर्यंत. आणि त्यानंतर मात्र अजित पवार सत्तेच्या मांडवात जाऊन भाजप आणि शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसले. या सगळ्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्र चक्रावून गेला. मात्र आता अजित पवारांनी 3 तारखा आणि त्याची क्रोनॉलॉजी मांडली आहे, ज्यामुळे अनेक प्रश्नांनी जन्म घेतलाय. आणि त्याच प्रश्नांचा पाठलाग करणारा पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. मला कळलंच नाही माणिकराव का, म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा, सगळं काही पूर्ववत पद्धतीनं करायचं अशा पद्धतीनं निरोप यायचे. म्हणजे तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? कशा करता ह्या गोष्टी करायच्या? बर कुणा करता करता आम्ही करतोय ना, राष्ट्रवादी म्हणूनच करतोय ना. ज्या काकांच्या सावलीत दादा वाढले, ज्या काकांचा हात धरून दादा राजकारण शिकले, आज त्याच काकांना जाब विचारण्याची वेळ अजित पवारांवर का आली? निमित्त होतं राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं. खरं तर आगामी निवडणुकांच्या निमित्तानं पक्षबांधणीचे धडे अजित पवार देत होते, पण त्याचवेळी अजित पवारांची गाडी ही भूतकाळात गेली आणि त्यांनी 3 तारखांचा दाखला देत पवारांच्या धरसोड वृत्तीवर आक्षेप घेतला. पहिली तारीख होती 2 जुलै. हीच ती तारीख ज्या तारखेनं महाराष्ट्रातल्या राजकारणाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का दिला होता. कारण अजित पवार गटानं सरकारला पाठिंबा देत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर एकवटलेल्या आमदारांनी आपण सत्तेत सामील झालं पाहिजे असा सूर लावला. पण भाजपसोबत जाण्याचा हा निर्णय खुद शरद पवारांच्या सहमतीने घेतल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते. तशा पद्धतीने राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. म्हणजे राजीनामा परत घ्या. मला काही कळलं नाही आहे का, मला कळलंच नाही माणिकराव का, म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा. पण सुप्रिया सुळे यांना मात्र हा आरोप मान्य नाहीये. नाही, मी बैठकीला नव्हते. मी गेट क्रॅश केलं होतं, मला बोलवलं नव्हतं. मी गेट क्रॅशर होते, मला कोणी बोलवलं नव्हतं. मी गेले होते. माझ्या भावाचं घर आहे, मला काही आमंत्रण लागत नाही, त्याच्यामुळे मला बैठकीला मला बोलवलं नव्हतं. मी त्यांना विनम्र विनंती केली होती की तुमचा जो प्रस्ताव आहे मला 7 दिवस द्या, मी बाबांशी बोलून तुम्हाला काय ते सांगते. अजित पवार सत्तेत सामील होऊन 2 आठवडे उलटले होते. एकीकडे पक्षफुटीचं आव्हान, दुसरीकडे सत्तेत सामील झाल्याचा जल्लोष. असं असताना शरद पवारांकडून फुटलेले आमदार खासदारांना भेटण्याचं आमंत्रण आलं. मुंबईतल्या YB चव्हाण सेंटरमध्ये आमदार खासदारांनी थेट पवारांची भेट घेतली. मात्र त्यातूनही काहीही साध्य झालं नाही. 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? शरद पवार राजीनामा देणारे कोण? 35 वर्ष आम्ही आमची आयुष्य लावलेत ना त्यांच्यावर, डावावर. महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी आपले आयुष्य त्यांच्या डावावर लावलेत. आम्हाला न विचारता शरद पवार राजीनामा देऊच कसे शकतात, हा आमचा पहिला प्रश्न होता. आणि त्यांना कंपल्सरी मागे घेणं भागच होतं. ह्यांना हा पक्ष दावणीला बांधायचा होता, ह्यांना हा पक्ष एका पक्षात विलीन करायचा होता. ह्यांचं ऑलरेडी ठरलेलं सत्तेत जायचं आहे, त्याच्यासाठी हा पक्ष त्यांच्या हातात हवा होता आणि त्याच्यात शरद पवार अडसर होते, म्हणून यांना शरद पवारांना बाजूला काढायचं. अजित पवार आणि शरद पवार यांची तिसरी आणि सर्वात अलीकडची भेट झाली ती 12 ऑगस्ट रोजी पुण्यातले उद्योजक आणि पवार कुटुंबियांचे स्नेही चोरडी यांच्या बंगल्यामध्ये. अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील ह्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचे दृश्य माझ्या बाजूच्या विंडोमध्ये पाहू शकता. एवढंच नाही तर ही बैठक गोपनीय ठेवण्यासाठी अजितदादा थेट गाडीतून झोपून गेले. मात्र गाडी गेटला आदळली आणि अजितदादांचा गणेमिकावा फसला.
माझाच्या कॅमेराने अजितदादांना टिपलं आणि आज पहिल्यांदाच ही भेट झाल्या असल्याचं अजितदादांनी मान्य केलं. एका उद्योगपतीने पुण्यामध्ये जेवायला बोलवलं, 12 ऑगस्टला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की काही गोष्टीची चर्चा झाली, इथं वरिष्ठ येतील, जयंत पाटील असतील, तुम्ही असेल आणि मी असेल, चौघांनी दुपारी जेवायचं. निरोप आल्यावर मी गेलो. त्याच्यामध्ये असं का, म्हणजे जर करायचं नव्हतं तर कशा करता गाफील ठेवायचं, कशा करता ह्या गोष्टी करायच्या, बर कुणा करता करता आम्ही करतोय ना, राष्ट्रवादी म्हणूनच करतोय ना. खरं तर या बैठकीत जयंत पाटीलही होते, त्याची दृश्य माध्यमांनीही टिपली होती. पण आज स्पष्टीकरण देताना जयंतरावांनी आपण त्या बैठकीतच नव्हतो असा दावा केला. मी अशा व्यावसायिकाच्या बरोबर झालेल्या बैठकीत हजर नव्हतो, त्यामुळं या गोष्टीचं उत्तर पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या चर्चेत काय झालं याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. अजित पवारांनी या 3 तारखांना झालेल्या वाटाघाटींचे दाखले देऊन शरद पवारांवर धरसोड वृत्तीचा आरोप केला. पण त्याआधी कालच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेलांनी तर 20 वर्षांपूर्वीच्या एका घडामोडीचा दाखला देत तेव्हाही शरद पवार भाजप सोबत जाण्यास तयार होते असा दावा केला. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली जन्मात आलेली होती. 5 वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर सत्तेमध्ये होतो. विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर बहुतेक शिंदे साहेब बनते. त्यावेळी 16 करून 3 पक्षामध्ये आपण लोकसभाची निवडणूक लढायची आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बरोबर सरकारमध्ये जायचं. मला देखील 2004चं जे काही प्रफुल्लबाईंनी सांगितलं ते पहिल्यांदाच कळलं. शेवटी काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, पण विचारधारा सोडली का? शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भातलं जे काही त्यांनी त्यावेळेस मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आपण पुढे चाललेलो. पण दादांचे आणि पटेलांचे हे दावे म्हणजे पाप झाकण्याचं माध्यम असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. माहीत नाही, मी नव्हतो त्या बैठकीत, त्यामुळे मी अधिक बोलत नाही. त्यामुळे ते त्यांनाच माहीत. रोज नवीन स्वप्न, नवीन विचार, एकमेकाचे पाप ढाकण्यासाठी ते बोलत असतात, एवढाच त्याचा मतितार्थ आहे. आता ह्या त्यांच्या सहकार्याने तेव्हा त्यांच्यावरती काय दबाव आणला असेल ते मला माहीत नाही. आता या फुटून गेले लोक असतात, आमचे गेले फुटून, काय आरोप करतात? ज्या गोष्टी अस्तित्वात नाही, कधी घडल्या नाही, हवेत गोळीबार करत राहा ना. धुराची वलय सोडत बसा. आम्ही तुम्हाला चिरूट आणि चिलीम पुरवू त्यासाठी हवे असतील तर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या वाटाघाटी या शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच झाल्याचा दावा केला होता. पहाटेच्या शपथविधीलाही शरद पवारांची साथ होती असाही त्यांचा दावा होता. पासून सकाळच्या शपथविधीची चर्चा होती, अखेर त्यावरती तुम्ही आज बोललेला आहात की शरद पवारांना याची कल्पना होती आणि त्याच्या संदर्भात तुम्ही आता खुलासा केलेला आहे. काय आपलं एकंदरीत म्हणणं आहे? मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारा. या सगळ्या दाव्यांना आज अजित पवारांनी दुजोरा दिलाय आणि काकांच्या धरसोड वृत्तीवर बोट ठेवलाय. खरंच पवारांनी प्रत्येक वेळी कच खाल्ली का? अजित पवारांना पुढे करून पवारांनी आपलं राजकारण साधलं का? आणि राष्ट्रवादी पक्षाची आजची अवस्था याला शरद पवारच कारणीभूत आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजितदादांच्या लेखी होय अशीच आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.